दुसरे चरण संतांची जयंती केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करटाली बोला मुखी नाम मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावार करी संतांच्या यावार करी संतांच्या यावार करी कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाय याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई प्रस्तुत प्राप्त रूपी सेवेकरता घेतलेला अभंग पैठण निवासी संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगामध्ये नादबाबा ज्ञानोबरायांची लीनता नम्रता प्रकट करत आहेत। विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार फार महत्त्वाचा आहे। आज आपल्या या भाईंदर तालुक्यातील श्री क्षेत्र मोरवा गाव आणि या मोरवा गावामध्ये जगद्गुरु नित्यानंद बाबांच्या कृपेने राधाकृष्ण भगवंताच्या कृपेने बालयोगी सदानंद बाबांच्या आशीर्वादाने साधू संतांच्या मार्गदर्शनाने आणि ग्रामस्थ मंडळ मोरवा यांच्या आयोजनाने आज या अखंड नामसप्ताहाला 3 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 3ऱ्या वर्षाचा आजचा हा 2रा दिवस आहे आणि 2ऱ्या दिवसाची सेवा मला दिली हे माझं परम भाग्य आहे। खरं म्हणजे
पहिल्या वर्षी मी या मोरवा गावामध्ये अखंड नामसप्ताहाला होतो, सुरुवात केली. पण दुसऱ्या वर्षी निवृत्तीदादांच्या वारीमुळे मला येता आला नाही आहे. आणि यावर्षी सप्त्याचं आयोजन फार उत्तम झालेलं आहे. कारण आपला जो सप्ताह आपण चालू करतोय त्या सप्त्यामध्ये काही इलेक्शनची अडचण आल्यामुळे आपण हा सप्ताह पुढे घेऊन गेलेलो आहे. ग्रामस्थांच्याच वतीने हा नामसप्ताह आणि बाबांच्या आयोजनानेच हा नामसप्ताह चालू आहे. म्हणून दिव्य आणि भव्य असा हा सोहळा सर्व ग्रामस्थ मंडळी, महिला वर्ग असू दे, तरुण वर्ग असू दे, ज्येष्ठ वर्ग असू दे, वरिष्ठ मंडळी असू दे, सर्व मंडळी या कार्यक्रमासाठी तन मन धनाने आज उपस्थित असतात. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होत आहे. कारण या भागामध्ये पहिला ज्ञानेश्वरी सोहळा झाला असेल तो राई गावामध्ये आपण चालू केला, बाबांच्याच भूमीमध्ये. मी पुढे सांगणार आहे तुम्हाला अभंगातून. आणि त्याच्यानंतर जी सुरुवात झाली, आज कमीत कमी 9 सप्ते या परिसरामध्ये आपण चालू केलेले आहेत. विठ्ठल प्रत्येक माणूस तिथे सेवा करत आहे. देवाच्या कार्यामध्ये जो मनुष्य सेवा करेल ती सेवा त्याच्या शेवटच्या क्षणाला उपयोगाला आल्याशिवाय राहत नाही. मनुष्याचं शेवटचं क्षणच महत्वाचं आहे. जन्माला आल्यानंतर शेवटच्या क्षणाला फार महत्व आहे. आणि जर शेवटचं क्षण तुम्हाला गोड करून घ्यायचं असेल तर या अखंड नाम सप्ताहामध्ये प्रत्येकाने तन मन धनाने सेवा केली पाहिजे. आणि ती होत आहे. 2 दिवस पाहतोय मी, तरुण पोरं सुद्धा मनाने येत असतात, मनाने सेवा करत असतात. सर्व महिला मंडळ सुद्धा, सर्व कोणी भाकरीच्या रूपाने, अनेक गोष्टी, अनेक वस्तूच्या रूपाने सर्व सेवा होत असतो. ही सेवा फार महत्त्वाची आहे. म्हणून आज नामसप्ताहाचा हा 3रा दिवस आहे. आयोजकांच्या वतीने हा नामसोहळा चालू आहे. बाबांच्या आशीर्वादाने हा सोहळा चालू आहे. कारण बाबांचं आपल्यावर फार मोठं लक्ष आहे. विठ्ठल खरं सांगू का, हा बाबांचं कार्य चालू आहे. बाबांना जे कार्य पाहिजे, बाबांना जी सेवा पाहिजे, त्या सेवेच्या आपण सर्व मंडळी पायीक झालेले आहोत. त्या सेवेच्या आपण सर्व मंडळी पायीक झालेले आहोत. फार मोठा आनंद आहे बाबांच्या जीवनामध्ये. बाबांच्या जीवनामध्ये फार मोठा आनंद आहे. आणि बाबा आनंदी तर आपण आनंदी. विठ्ठल भगवंताच्या चरणावर लीन होतोय आणि माझ्या सेवेला सुरुवात करतोय. विठ्ठल नाद बाबा या अभंगामधून ज्ञानवरांची लीनता, नम्रता प्रकट करत आहे. जीवनामध्ये नम्रता आणि लीनता फार महत्वाची आहे. आपलं आयुष्य जीवन जगत असताना जीवनाला फार महत्व आहे बाबांना. जीवन जर आपलं लीनतेचं असेल, नम्रतेचं असेल तर नक्कीच तुम्ही मोठे झाल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच तुम्हाला प्रभू भेटल्याशिवाय राहणार नाही आहे. महाराज म्हणतात, नम्र झालो भूता तेने कोंडिले अनंत, किंवा दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. पुढे महाराज म्हणतात, लहानपण देगा देवा मुंगरी सागरे किंवा तुका म्हणे जाणा व्हावे लहानाहून लहान. भक्ती मार्ग स्वीकारल्यानंतर, जन्माला आल्यानंतर आपण लहान झालो पाहिजे. लहानाशिवाय आपण मोठे होत नाहीये. मग जीवनामध्ये लीनता, नम्रता ही फार महत्वाची आहे. म्हणून सांगायचं तात्पर्य म्हणजे संत जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये लीनता होती, संतांच्या जीवनामध्ये लीनता होती, नम्रता होती. हे फार महत्वाचं आहे बाबा. आज आपण बाबांचं जीवन पाहतोय. बाबांच्या जीवनामध्ये प्रत्येक माणूस भरलेला आहे. बाबांच्या जीवनामध्ये, बाबांच्या हृदयामध्ये प्रत्येक माणसावर बाबांचं प्रेम आहे. 20 वर्षात जरी तुम्ही गेले तरी तुम्हाला ओळखल्याशिवाय राहत, असं बाबांचं जीवन आहे. हे आम्ही डोळ्याने पाहतो.
कारण याला एकच कारण, नम्रता, लीनता. म्हणून भावांनो, ज्या भूमीमध्ये संत जन्माला येतात ती भूमी पवित्र झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल ज्या भूमीमध्ये संत जन्माला येतात, काय आळंदीमध्ये जन्माला आले आणि आळंदीला पवित्र करून ठेवलं. विठ्ठल राई गाव मध्ये जन्माला आलं. आज हा संपूर्ण परिसर पवित्र होत चाललेला आहे. एक राई मध्ये अखंड नाम सप्ताह झाल्यानंतर संपूर्ण भाईंदर परिसरामध्ये नाम साधना चालू झाली. याला म्हणतात संत भूमी. विठ्ठल संत कुठेतरी जन्माला येत नाही बाबांनो. संत कुठेतरी जन्माला येत नाहीये. पवित्र असं जेव्हा पवित्र अशी भूमी असेल त्याच भूमीमध्ये संत जन्माला येतात. आळंदीचा विचार केला तर आळंदी ही कृतयुगामध्ये आनंदवन म्हणून ओळखायचे. त्रेतायुगामध्ये आळंदीला कपिल म्हणून ओळखायचे. द्वापार युगामध्ये आळंदीला वारुण म्हणून ओळखायचे आणि कलियुगामध्ये आळंदीला अलंकपुरी म्हणून ओळखायचे. विठ्ठल आनंदभूमी ही विश्रांतीचं ठाव आहे, विश्रांतीचं स्थान आहे. आनंदभूमी हे विश्रांतीचं स्थान आहे बाबांनो. त्याला एकच कारण म्हणजे याच आळंदीमध्ये ज्ञानोबारायांची 108वी समाधी आहे. फार महत्वाचं आहे. आळंदी फार महत्वाची. जरी ज्ञानोबारायांचा गाव आपेगाव असेल पण ज्ञानोबारायांचा जन्म हे आळंदीमध्येच झालेला आहे. विठ्ठल भगवान भोलेनाथाची तपभूमी आहे आळंदी. आळंदी म्हणजे सिद्धपीठ आहे. म्हणून तर महाराज म्हणतात शिवपीठ ते जुनाट ज्ञानाबाई ते. आपण जातो आळंदीला पण आळंदीमध्ये गेल्यानंतर विश्रांती फार महत्वाची आहे. म्हणून नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घावया कल्पवरी विश्रांती घावया कल्पवरी म्हणे देवा चला तया विश्रांती घ्यावया कल्पवरी 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा तो हा सुख सोळा किंवा तो सुख सोळा काय वर्णू महाराज म्हणतात. असा हा विश्रांतीचं स्थान म्हणजे आळंदी आहे. म्हणून आळंदीला गेल्यानंतर लगेच बाहेर पडायचं नाही. एक दिवस तरी आपण मुक्कामाला थांबलो पाहिजे. हो ज्ञानोबा म्हणजे आपले श्रीमंत आहेत. काय कमी आहे माझ्या ज्ञानोबाजवळ? काही कमी नाही. म्हणून महाराज म्हणतात जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ जयाची द्वारी सोन्याचा जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ द्वारी सोन्याचा पिंपळ आमची आईचे बळ देवा बोले जयाची द्वारे सोन्याचा पिंपळ
शिषे करील ते काय करील ते काय गोरे महाराज करील ते काय जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐशे बल रेडा बोले करील ते काय नोहे महाराज परिपाय बीज शुद्धांगी अशी ज्ञानोबाईंची ख्याती आहे. ज्ञानोबाईंचं जीवन फार महत्वाचं आहे बाबांनो. ज्ञानाच्या क्षेत्राचा विचार केला तर ज्ञानेश्वर महाराज ज्ञानामध्ये अग्रगण्य आहेत. ज्ञानोबाईंचा विचार केला तर ज्ञानोबा राय ज्ञानामध्ये अग्रगण्य आहेत. योगाचा विचार केला तर योगामध्ये अग्रगण्य आहेत आणि भक्तीचा विचार केला तर भक्तीमध्ये अग्रगण्य आहेत. विचार करा बाबांनो. ज्ञानेश्वर महाराज फार महत्वाचे आहेत. ज्ञानोबारांना मी प्रत्येक रोज तुम्हाला सांगतोय ज्ञानोबा राय आपल्या हृदयात असावे. फार महत्वाचं आहे. ज्ञानाचा विचार केला तर ज्ञानोबा राय कसे आहेत. ज्ञानी यांचा शिरोमणी ज्ञानी यांचा शिरोमणी ज्ञानी यांचा शिरोमणी ज्ञानी यांचा शिरोमणी वंदे जोका पूजस्तारी वंदे जोका पूजस्तारी वंदे जोका पूजस्तारी वंदे जोका चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा ज्ञानोबा शिरोमणी वंदे जोका पूजस्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा उपजताच ज्ञानी हे वर्म जाणवणी आले लोटांगणी ज्ञानीदेव ज्ञानाचा सागर सका माझा ज्ञानेश्वर ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव म्हणती ज्ञानदेव तू माईचे ज्ञानी अंतराजा गुरु महाराज ज्ञानी अंतराजा गुरु महाराज ज्ञानदेव म्हणती ज्ञानदेव तू गुरु महाराज
यांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुमायसे. ज्ञान क्षेत्रामध्ये ज्ञानोबराय अग्रगण्य आहेत बाबा. नवे नवे योगाचा विचार केला तर योगामध्ये सुद्धा ज्ञानोबराय अग्रगण्य. 6वा अध्याय पहा, विचार करा बाबांनो. ज्ञानेश्वर महाराज योगामध्ये अग्रगण्य आहेत. म्हणून तर नामदेव महाराज म्हणतात, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेणे निगमवल्ली प्रगट केली. योग साधना ही ज्ञानोबरायांकडे शिकावी. विठ्ठल ज्ञानोबराय भक्तीमध्ये अग्रगण्य आहेत. म्हणून तर ज्ञानोबरायांना म्हणतात, ज्ञानदेव वैष्णव मोठा. ज्ञानदेव वैष्णव मोठा महाराज म्हणतात. ज्ञानदेव भक्तीमध्ये कसे आहेत? मोठे आहेत बाबा. भक्तीमध्ये फार मोठे आहेत. म्हणून सांगायचं तात्पर्य म्हणजे ज्ञानोबरायांचा विचार केला तर ज्ञानोबा हे सर्व गुणामध्ये अग्रगण्य आहे. ज्ञानोबराय आपल्या उद्धाराकरता लोकांच्या दारात गेले, लोकांच्या घरी गेले. कशा करता? आपण काय म्हणतो? ज्ञानोबराय माधुगिरी मागण्याकरता गेले. काय म्हणतो आपण? ज्ञानोबराय माधुगिरी मागण्याकरता गेले. ज्ञानोबरायांना जर माधुगिरी मागायची असती तर बाबांनो ज्ञानोबरायांचा विचार केला तर महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, ब्रह्मा सोपान तो झाला भक्ता आनंद वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई दाशी जणी लागे पायी. विचार करा बाबांनो, हे अवतारी पुरुष असताना ज्ञानोबराय प्रत्येकाच्या दारामध्ये माधुगिरी मागण्याकरता गेले. का गेले याचा आम्ही विचार केला नाही. कारण त्यावेळेस याती कुळाचा अभिमान प्रत्येकाला होता का नाही? त्यावेळेस याती कुळाचा अभिमान प्रत्येकाला होता. गीता त्यांनीच वाचावी, आपल्या आपण वाचायची. आता सुद्धा तेच चालू आहे. आपण अभ्यास करत नाही, आपण जागेवर बसलोय. समजत नाही आपल्याला बाबांनो. आता आपण धुंद झालो. धुंद कशामुळे? जमिनीच्या पैशामुळे. आज जर आपण हुशार असतो, आपण जागे असतो तर बालयोगी सदानंद बाबांचा आश्रम पडला नसता बाबांनो. विचार करा बाबांनो. पूर्ण आपण धुंद आहोत. धुंद पूर्ण आपण फसलेले आहोत. फसलेले. आपला समाज कधीही पुढे जाणार नाहीये जर घरी बसून राहिलो तर. विचार करा बाबांनो. मला ते जास्त, आम्हाला तो राजकारण आमचा विषयच नाही आहे. जरी माझा भाऊ खासदार असला तरी आम्ही तो विचार करत नाहीये. आमचा भाऊ खासदार आहे, बाळ्या मामा. सक्का काकाचा मुलगा आमच्या. पण राजकारण हा आमचा विषय नाहीये. पण एकच सांगतोय बाबांनो, त्यावेळेस याती कुळाचा विचार, प्रत्येक माणूस कुळाचा विचार करत होता. आज गीता आम्हीच वाचावी. ही गीता आम्हीच वाचावी, हे तुमचं काम नाही आहे. म्हणून तर 5वा वेद इंद्रायणीमध्ये बुडवला. कोण अभ्यास करतोय, कोण बोलतोय, हे सगळे झाले फसवे झाले. सगळे पॉकेटचा विचार करायला लागले. सगळे हारी गेले लोक. विचार करा बाबांनो, 5वा वेद कोणी बुडवला? जर माझ्या तुकोबरायांची भक्ती नसती, तुकोबरायांची साधना नसती तर तो वेद वर आला नसता. तो बुडवूनच ठेवला असता. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्ञानेश्वरी विचार करा बाबांनो, फार महत्वाचा आहे. हे ग्रंथ म्हणजे आपल्या आयुष्याचं सार्थक करणारी पुराण आहे. विचार करा बाबा. याती कुळाचा अभिमान प्रत्येकाला होता. ते पाहण्याकरता ज्ञानेश्वर महाराज गेले. कोणाला श्रीमंतीचा अभिमान होता, सावकार होते त्यावेळेस सावकारांचाच अधिकार.
काय अवस्था करून ठेवली ज्ञानोबरायांची. विचार करा बाबांनो. कोणाला श्रीमंतीचा अभिमान, कोणाला याती कुळाचा अभिमान, कोणाला घराण्याचा अभिमान, कोणाला ताकदीचा अभिमान, कोणाला ज्ञानाचा अभिमान, कोणाला कुळाचा अभिमान, कोणाला श्रीमंतीचा अभिमान. हे पाहण्याकरता ज्ञानेश्वर महाराज गेले. माधुकरी मागण्याकरता नाही गेले. जर माधुकरी मागायची असतील तर पाठीवर मांडे भाजले असते का हो? किती ताकद होती माझ्या ज्ञानोबरायांजवळ. आमच्या उद्धाराकरता ज्ञानोबरायांचा जन्म आहे. तुमच्या आमच्या उद्धाराकरता बाबांनो. जगदुराला लागी धरिले अवतार, जगदुराला लागी धरिले अवतार, जगदुराला लागी धरिले अवतार, जगदुराला लागी धरिले अवतार. विना बडी वार सिताईचा, विना बडी वार सिताईचा, विना बडी वार सिताईचा. जगत उद्धारा लागी धरिले अवतार, मिरविला बडीवार सिद्धाईचा. ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले, उद्धाराया आले दीनजना. आपल्या करता उद्धार. म्हणून बाबांनो सांगायचं तात्पर्य म्हणजे ज्ञानोबरांचं जीवन म्हणजे लीनता आणि नम्रता. म्हणून नाथ बाबा अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, कृपाळू प्रथम चरण म्हणतात. नाथबाबा म्हणतात, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार. ज्ञानेश्वर महाराज कृपाळू आहेत. पहा बाबांनो, विचार करा, तुमच्या आमच्यावर ज्ञानोबरायांची कृपा आहे. हो, पहा, अन्नात खडे टाकले ना हो ज्ञानोबरायांच्या. आई साहेबांना कधी पाणी भरून दिलं नाही इंद्रायणीमध्ये. आई साहेबांना कधी इंद्रायणीमध्ये पाणी भरून दिलं नाही बरं. नवे नवे खाण्याकरता मांडे भाजायचे होते आणि मांडे भाजण्याकरता खापर नाहीये घरामध्ये. पर्णकुटीमध्ये खापर नाहीये सिद्ध बेटावर. आणि खापर नाही म्हणून आळंदीमध्ये कुंभारवाड्यात मुक्ताई खापर आणण्याकरता गेली. मन लावून ऐका कीर्तन, फार महत्वाचं आहे बाबांनो. मुक्ताई खापर आणण्याकरता गेली. कुंभार काकाने खापर दिलेलं आहे.
आणि कुंभार काकांनी खापर दिल्यानंतर मुक्ताईला आनंद झालेल्या आनंदाच्या भरात हसत हसत मुक्ताई कुंभारवाड्यातून खाली उतरतोय. तेवढ्या समोर विसोबा खेचर आहे. समोर विसोबा खेचर दिसल्यानंतर मुक्ताताईला घाम फुटलं आणि त्या मुक्ताईच्या हातामध्ये खापर पाहिल्यानंतर तो विसोबा खेचर जवळ आला. हातात खापर खेचरा फेकून दिला आणि धाड दिशी कानाखाली वाजवली. मुक्ताईच्या कानाखाली वाजवल्याबरोबर मुक्ताई रडत आली आणि रडत बसल्यानंतर ज्ञानोबा जवळच होते. ज्ञानोबा जवळ होते म्हणून मुक्ताईला विचारलं, मुक्ताई रडतेस का? तेव्हा मुक्ताई म्हणते, ज्ञानोबा अरे दादाला भूक लागली आहे, दादाला मांडे पाहिजेत खाण्याकरता, पण आपल्या घरामध्ये खापर नाही म्हणून कुंभारवाड्यामध्ये खापर आणण्याकरता गेलो. कुंभार काकाने मला खापर दिला, मला आनंद झाला, आता माझा दादा मांडे खाईल म्हणून कुंभारवाड्यातून खाली उतरत असताना समोर विसोबा काका होते. विसोबा काका समोर आले, माझ्या हातात खापर खेचला फेकून दिला, धाड दिशी माझ्या कानाखाली वाजवले. याचं मला वाईट वाटलं नाही आहे, पण मला एवढंच वाईट वाटलं, माझा दादा आता मांडे कसा खाईल. विठ्ठल एवढा विचार ज्ञानोबाऱ्यांना सांगितल्यानंतर ज्ञानोबा म्हणतात, मुक्ताई काय वाईट वाटायची गरज नाही आहे, कणिक तयार कर, मांडे भाजण्याकरता कणिक तयार कर. आणि त्याच वेळेस मुक्ताईने कणिक तयार केलेले आहे आणि त्याच ज्ञानोबाऱ्यांनी आपल्या योग अग्नीच्या याच्यावर जठर अग्नी गरम केलेली आहे आणि पाठीवर मांडे भाजलेले आहेत. विठ्ठल सांगायचं तात्पर्य म्हणजे साधं भाकरी मांडे सुद्धा खाऊन दिले नाहीये, नवे नवे इंद्रायणीवर पाणी सुद्धा भरून दिला नाहीये, आळंदी मधून हाकलून दिलं ज्ञानोबारायांना. विचार करा बाबांनो, किती त्रास, तरी सुद्धा ज्ञानोबारायांनी त्या विसोबा खेचाला ब्रह्मरूप केला. मांड्यांचा वास चालू झाला, वास येतोय कुठून म्हणतो विसोबा खेचर पाहण्याकरता आला. पाहतो तर ज्ञानोबाईच्या झोपडीतून तो मांड्याचा वास येतोय. खिडकीतून पाहायला खिडकीतून पाहताना ज्ञानोबारायांचं लक्ष गेलं आणि ज्ञानोबाराय म्हणतात, काका काय पाहता, या आतमध्ये. आणि त्याच विसोबा खेचरांना मांड्याचा तुकडा गेला, त्या मांड्याच्या तुकड्यामध्ये विसोबा खेचर ब्रह्मरूप झाला. इतके कृपालू ज्ञानोबा. विठ्ठल आपल्या दारात एखादा माणूस आला तर त्याला नको म्हणतोय आपण, हाकलून देतोय. याच्यात फार महत्वाचं आहे, अतिथी फार महत्वाचा आहे. त्याला कधी विनमुख पाठवू नका बाबा. कुठल्या रूपात कशात येईल हे सांगता येत नाहीये, याचा विचार आपण नक्कीच केलं पाहिजे. सांगायचं तात्पर्य म्हणजे ज्ञानोबारायांना इतकं त्रास दिलं तरी सुद्धा जगाच्या कल्याणाकरता ज्ञानोबारायांनी प्रतिज्ञा केली, जे खळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, आता विश्वात्मके देवे येणे वांग यज्ञ तोषावे, तोषोनी मद द्यावे पसायला. कोणाकरता मागितलं? अरे दादा, रुक्मिणी आई साहेब सांगून गेला ज्ञानोबा तुझ्याकडे काहीतरी मागेल. त्याला नको म्हणू नको. आणि शेवटला ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्ती दादांकडे मागणं केलं, दादा तुझ्याकडे काहीतरी मागायचं आहे. अरे ज्ञानोबा माग, तुला जे काय मागायचं ते माग. आणि त्याच वेळेस माझ्या ज्ञानोबारायांनी जगाच्या कल्याणाकरता पसाया दान मागितला. आता विश्वात्मके देवी येणे वांगे यज्ञ तोषावे, तोषोनी मद द्यावे पसायला. नामदेवरायांनी सुद्धा देवाकडे हेच मागितलं, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकला हरीच्या दासा, कल्पनेची बाधा नको कोणे काली, ही संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकाशी, नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निदान पांडुरंग, कल्पनेची बाधा नको कोणे काली,
ही संत मंडळी सुखी असो. पण ज्ञानोबा एक कृपाळूने संत कृपाळू नाहीत का हो? म्हणून महाराज म्हणतात कृपाळू. कृपाळू फार महत्वाचा शब्द आहे. अनेकांवर कृपा केली. पैठणला न्याय मागण्याकरता गेल्यानंतर तिथे कोण आलेला आहे? रेडा आलेला आहे. विचार करा बाबांनो. रेडा आल्यानंतर ज्ञानोबाराय सुद्धा न्याय मागण्याकरता गेलेले आहेत. आमची मुंज व्हावी, कारण याच मुंजी करता, याच समाजामध्ये घेण्याकरता आज 2 आहुत्या गेल्या, ते म्हणजे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता. 2 खांब हे वारकरी संप्रदायाचे 2 खांब म्हणजे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता. जर देहांत प्रायचित्त घेतलं नसतं तर हा वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबारायांनी घातला नसता. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिला देवराया. 2 प्रायचित्त आपण विचार करत नाही. आपण भिक्षा मागत सुटलोय, पॉकेट मागत सुटलोय. रामकृष्ण हरी. वारकरी संप्रदायाचा पाया घालण्याचं काम माझ्या ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. वारकरी संप्रदायाला खांब माझ्या एकनाथ महाराजांनी दिलेले आहे. वारकरी संप्रदायाचं कळस तुकोबाराय झालेले. विचार करा, संत कृपा झाली, इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिला देवालय. कृपा केली संत जरी, कृपा केली संत जरी, कृपा केली संत जरी, कृपा केली संत जरी. लाविले भजने श्री हरी जा, लाविले भजने श्री हरी जा, लाविले भजने श्री हरी जा, लाविले भजने श्री हरी जा. कृपा केली संत जरी, कृपा केली संत जरी, कृपा केली संत जरी, कृपा केली संत जरी. लाविले भजने श्री हरी जा, लाविले भजने श्री हरी जा, लाविले भजने श्री हरी जा, लाविले भजने श्री हरी जा. कृपा केली संत जनी, राहिले लाविले भजनी हरीचा. विचार करा बाबांनो, ही संतांची कृपा आहे. संतांची कृपा आहे. पैठणला ज्ञानोबाराय स्वतः गेलेले आहेत. शाही भावंड पैठणला उभी आहेत. धर्मसभेसमोर उभे आहेत आणि धर्मसभेला उभे राहिल्यानंतर प्रश्न केलेला आहे, आमची मुंज व्हावी, आम्हाला समाजात घ्यावं, हे तुम्ही वचन दिलेलं आहे. वचन हा शब्द म्हटल्यानंतर सभेतून आवाज आला, तू कोण, तुझं नाव काय? ज्ञानोबा म्हणतात, माझं नाव ज्ञान आहे. माझं नाव ज्ञान आहे. ज्ञान नाव म्हटल्यानंतर सर्व सभा हसायला लागली. हसायला लागल्यानंतर, अरे तुझं नाव ज्ञान आहे, तो समोर तो रेडा दिसतो ना, त्याचं नाव सुद्धा ज्ञान आहे. तुझ्यात आणि त्याच्यात काही फरक नाही आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे असे काय बोलता, त्याचा आत्मा आणि माझा आत्मा एकच आहे. विठ्ठल विठ्ठल. वेदाच्या रुचित ज्ञानोबारायांच्या मुखात आल्यानंतर, आणि तुझा नाव ज्ञान आहे तर त्याचं नाव सुद्धा ज्ञान आहे, तो वेद बोलेल का? ज्ञानोबा म्हणतात, बोलेल. तो सुद्धा, कारण त्याच्यात आणि माझ्यात आत्मा एकच आहे असा विचार सांगितल्यानंतर लगेच त्या रेड्याला समोर बोलवलेलं आहे. आणि रेड्याला समोर बोलवल्यानंतर ज्ञानोबारांच्या समोर रेडा आलेला आहे आणि मग सांगितलं, बघ तो वेद बोलतोय ना, बोलून दाखव. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवलेला आहे आणि रेड्याच्या मस्तकावर हात ठेवल्यानंतर रेड्याच्या मुखातून ऋग्वेद बाहेर पडला. रेड्या मुखी वेद बोलविला, रेड्या मुखी वेद बोलविला, गर्वादिता तारविला, गर्वादिता तारविला.
बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांती रूप प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, ही रेड्यावर कृपा. विचार करा बाबांनो, मिलीला प्रेत चाललेला आहे, भजन करत चाललेला आहे, आणि त्याच्या बरोबर त्याची सौभाग्यवती पत्नी बरोबर होती. कशा करता? सती जाण्याकरता. समोर ही चारी भावंड दिसल्या बरोबर तिने विचार केला, आता पतिराज आपण चाललेलेच आहोत स्मशानाकडं, पण जाता जाता साधूचा आशीर्वाद घ्यावा. साधूचा आशीर्वाद घ्यावा म्हणून ती पत्नी आली, ज्ञानोबरायांच्या चरणावर नतमस्तक झाली आणि ज्ञानोबरायांनी आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. आशीर्वाद दिल्यानंतर ती पत्नी म्हणते, अहो आशीर्वाद देता कोणाला? तुम्हाला. अरे मी तर माझ्या पतीच्या बरोबर आता सतीच चाललोय, माझा पती गेलेला आहे, त्याला स्मशानाकडे मी घेऊन चाललेलो आहे, आणि तुम्ही म्हणता अखंड सौभाग्यवती भव. हो, अखंड सौभाग्यवती भव. नाव काय? सच्चिदानंद. सच्चित आणि आनंद त्याच्यामध्ये भरलेला आहे. ज्ञानोबा म्हणतात तो गेलाच नाहीये. जवळ गेला, मस्तकावर हात ठेवला आणि सच्चिदानंद बाबा जागे झाले. त्याच क्षणाला संसारावर पाणी ठेवला. संसाराच्या नावे घालून शून्य वाढता हा पुण्य धर्म केला, आणि मग परत घरची वाट धरली नाहीये. ज्ञानोबाच्या संगतीमध्ये आळंदीमध्ये आले आणि त्याच सच्चिदानंद बाबाच्या हातून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. शके 1272 टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखुको झाला विठ्ठल विठ्ठल. लिहिलेल्या प्रेतावर कृपा म्हणून कृपाळू. विचार करा बाबांनो, हा रेड्यावर कृपा केली, प्रेतावर कृपा केली, भिंतीवर कृपा केली. किती कृपा आहेत ज्ञानोबरायांच्या? विचार करा बाबांनो, ज्ञानोबरायांच्या भरपूर कृपा आहेत. म्हणून तर ज्ञानोबरायांना कृपाळू म्हणतात. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, एवढे कृपादान तुमचे मज. असे ज्ञानोबार आहे. ज्ञानोबरायांची फार मोठी आपल्यावर कृपा आहे. ऐका, ज्या वेळेस ज्ञानोबरायांच्या समाधीला 250 वर्ष पूर्ण झाली आणि 250 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ज्ञानोबराय नाथबाबांच्या स्वप्नात गेले आणि काय सांगितलं, मला अजान वृक्षाची मुळी. मी फक्त कृपावरच बोलतोय, अजून एका शब्दावर बोलतोय. अजून भरपूर अभंग आहे. आमचे महाराज घाबरतात. 11 वाजवतात का किती वाजतात? 12 वाजून हरकत नाही. म्हणून आम्ही देसाई महाराजांना सांगितले, खुर्चीत बसा, उभे ताळावर राहू नका, वेळेवरच कीर्तन आठवत. 250 वर्ष पूर्ण झाली. नागबाबाच्या स्वप्नात ज्ञानोबाराय आले आणि सांगितलं, मला अजान वृक्षाची मुळी लागलेली आहे, माझ्या कंठाला अजान वृक्षाची मुळी लागलेली आहे, ती मुळी काढण्याकरता या. संपूर्ण आळंदीचं येण्याचं साधन सांगितलं, मी कुठे आहे, काय आहे, सगळ्या पुन्हा सांगितल्या. स्वप्नात जाऊन ज्ञानोबाराय नाथबाबांना आनंद झालेला आहे, आनंद झालेला आहे. आणि आनंदाच्या भरामध्ये आईसाहेबांना म्हणतात, अगं मला आळंदीला जायचं आहे. ज्ञानोबा माझ्या स्वप्नात आले. ज्ञानोबाच्या कंठाला अजान वृक्षाची मुळी लागलेली आहे, ती काढण्याकरता आपण लवकरच गेलो पाहिजे. आणि मग पैठणवरनं दिंडी निघाली, ज्ञानोबाच्या भेटी करता निघाली. काय बाबांनो, भगवंताची कृपा आहे म्हणून भक्ती करा. कधी संतांवर भगवंत अकृपा करणार, अवकृपा कधीही करणार नाही बाबांनो. सांगायचं तात्पर्य म्हणजे ज्ञानोबाराय दिंडी घेऊन निघाले, एकनाथ महाराज दिंडी घेऊन निघाले, आळंदीमध्ये आले. पण आळंदी कशी आत्ताची आळंदी नव्हती, घनदाट असं अरण्य. आणि त्या अरण्यामध्ये सिद्धाशिवराचं मंदिर, कोणालाही सापडत नव्हतं ते मंदिर. अशा ठिकाणी तो मंदिर होता. पण सर्व खुणात एकनाथ महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं होतं. भजन करत करत आळंदीमध्ये आले आणि आळंदीमध्ये आल्यानंतर बरोबर शिदा वगैरे काहीच नाही आहे. ज्ञानोबाच्या भेटी करता, ज्ञानोबारायांच्या अजान वृक्षाची मुली काढण्याकरता नाथबाबा सर्व मंडळीला घेऊन आलेले. पण माझ्या भगवंताला विचार पडला, माझा नाथ काय खाणार. शेवटी भगवंताने वाण्याचं रूप घेतलेलं आहे आणि आळंदीमध्ये आलेले. आणि आळंदीमध्ये येऊन त्या सर्व वारकऱ्यांचं जेवणाची सोय भगवंताने स्वतः वाण्याच्या रूपात केली.
विचार करा बाबा. आणि मग हे झाल्यानंतर नागबाबा म्हणतात की आता आपण ज्ञानोबरायांना अजान वृक्षाची मुळी लागली आहे ती काढण्याकरता गेलो पाहिजे. आणि शोधत शोधत सिद्धेश्वराच्या मंदिराजवळ गेले. नंदीला बाजूला केलेलं आहे. आतमध्ये पाहतो तर सरळ रस्ता आहे. आतमध्ये प्रवेश केला. ज्ञानोबराय समाधीस्थ आहेत. किती वर्षापूर्वी? 250 वर्षापूर्वी ज्ञानोबा जशीचे तशी समाधीला बसलेले आहेत. आम्ही शास्त्रज्ञ शोध घ्यायला लागलो. विचार करा. त्यांना सुद्धा प्रचिती आली आळंदीमध्ये. आणि मग नागबाबा समोर गेलेले आहेत. आणि गेल्यानंतर ज्ञानोबा यांना नतमस्तक झालेले आहेत. श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग हे तरी दंडवत घातला. ज्ञानोबराय समाधीतून जागे झालेले आहेत. आणि नागबाबा विचारतात की आपल्याला अजान वृक्षाची मुळी लागलेली आहे. ती मुली मी काढण्याकरता आलो. एवढं सांगितल्यानंतर माऊली हास्यस्मित झालेले आहेत. आणि नागबाबांना म्हणतात, अरे नाथा, अजान वृक्षाची मुळी लागली आहे पण हे निमित्त आहे. भगवंताने गीता अर्जुनाला सांगितलंय पण अर्जुन निमित्त आहे तुमच्या आमच्या करता. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली पण कोणाकरता? तुमच्या आमच्या. निवृत्ती दादा निमित्ताला होते बाबा. म्हणून नाथांना सांगितलं, अरे नाथा, मला अजान वृक्षाची मुळी लागली हे बरोबर आहे पण हे निमित्त आहे. पण ही ज्ञानेश्वरी माझ्या जवळ आहे. ही ज्ञानेश्वरी समाजा पुढे जावी, जगाच्या कल्याणाकरता ही ज्ञानेश्वरी केलेले, याच्याकरता मी तुला बोलवलं. कारण ही ज्ञानेश्वरीवर बऱ्याच लोकांनी टीका करायला सुरुवात केलेली आहे. कोणी काय केलंय, कोणी काय लिहिलंय, कोणी काय कसं काय. आता किती लोकांच्या ज्ञानेश्वरी आपण पाहतोय. मग नागबाबांना सांगितलं हे काहीतरी थोडं शुद्ध कर. आणि शुद्ध करण्याकरता ज्ञानोबरायांना सांगितलं ही ज्ञानेश्वरी घे. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांच्या एकनाथ महाराजांच्या मुखातून शब्द बाहेर पडलेला आहे, एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले आणि श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर विठ्ठल. हीच ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराजांना एकनाथ महाराजांच्या हातात दिली. ही एकनाथ महाराजांवर कृपा आहे आणि तीच नाथांनी जगाच्या पुढे ठेवली. पण तीच त्याच्यानंतर वारकरी संप्रदायामध्ये ही ज्ञानेश्वरी आल्यानंतर खरा जो प्रचार केला असेल ज्ञानेश्वरीचा तो बालयोगी सदानंद बाबांनी केले. याच्या पलीकडे कोणीही केला नाहीये. विठ्ठल जगापुढे नेण्याचं काम जे ज्ञानेश्वरीचं केलं असेल ते बालयोगी सदानंद बाबांनी केलेले आहे. आज संपूर्ण जगामध्ये आपली ज्ञानेश्वरी फिरतोय. आता अयोध्येला आपल्याला जायचं आहे. विचार करा, ही नागबाबांवर कृपा आहे म्हणून कृपाळू. पुढे म्हणतात महाराज उदार. संत कसे आहेत? उदार. संत कसे आहेत? उदार आहे. महाराज म्हणतात घातला दुकान देता आली अशी दान. संत उदार उदार भरले अनंत भांडार. संत सज्जनी मांडिले दुकान. जे जय पाहिजे ते आहे रे. जे जय पाहिजे ते आहे रे. भुक्ती मुक्ती फुकाट साठी. भुक्ती मुक्ती फुकाट साठी. कोणी तयाकडे न पाहिले. कोणी तयाकडे न पाहिले.
पाहिजे, मुक्ती पाहिजे, ते सगळं त्या दुकानात संतांनी ठेवलेलं आहे. त्या दुकानात आपण गेलो पाहिजे. हो कुठल्या तरी दुकानात नाक बसलो आपण, विचार करा म्हणून आधार पाहिजे ना काहीतरी. हो. आधार हा वाचून काय सांगशी कहाणी. वा संप्रदायाला आधार पाहिजे. या वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबारायांनी घातलेला आहे. विचार करा, मी सांगितलं सुरुवातीला, आधार पाहिजे संप्रदायाला. बापण या संप्रदायाचा देव आहे, या संप्रदायाचे संत आहेत, या संप्रदायाचे तीर्थक्षेत्र आहेत, या संप्रदायाची पुराण आहेत आणि या संप्रदायाची साधन आहे. वा आधाराशिवाय बोलू म्हणून महाराज आधारा वाचून काय सांगशी कहाणी. वा दुकानं घातली आपल्या करता, घातला दुकान देताशी आलियाशी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार. तुमच्या आमच्या करता ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी दिली, तुकोबारायांनी गाथा दिला, नाथांनी भागवत दिला. विचार करा बाबांनो, हे 3 ग्रंथ म्हणजे आपलं धर्मग्रंथ आहे. त्याच्या बरोबर साधना आहे. साधना म्हणजे नाम. म्हणून तर महाराज म्हणतात, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. हे 3 ग्रंथ आपल्या घरात असावे. प्रवचनाला गेल्यानंतर महाराजांनी सांगितलं ज्ञानेश्वरी आणा, तर ती आली पाहिजे. तर कोणाच्या घरात ज्ञानेश्वरी नाही ना, कोणाच्या घरात भागवत सुद्धा नाही. बडे बडे भाषण आम्ही करतोय, आम्ही हिंदू आहोत, पण आमच्या घरात धर्मग्रंथ नाही आहे. ऐका हो, ज्यांनी भाषण स्टेजवरून करावी त्याने आपला धर्मग्रंथ घरात ठेवावा. मुसलमानांच्या घरात तुम्ही घरी जा, त्यांच्या घरामध्ये कुराण आहे. ख्रिश्चनांच्या घरी जा, त्यांच्या घरामध्ये बायबल आहे. हा विचार करा. बुद्धांच्या घरी जा, त्यांच्या घरामध्ये त्रिपाटिका आहे. पण आमच्या हिंदूंच्या घरामध्ये गीता ज्ञानेश्वरी नाहीये. आमचं दुर्भाग्य आहे. विठ्ठल संत मंडळी उदार आहे बाबांनो, कृपाळू उदार. पुढे काय सांगितलं, माझा शब्द फार महत्वाचा आहे. काय म्हणतात नाथ बाबा, ज्ञानोबा कोण आहे? माझा ज्ञानेश्वर आहे. प्रेम असेल तर माझा म्हणतोय, नाही तर म्हणा नाही का. एखादा तुम्हाला विचारला, हा मुलगा कोणाचा आहे? काय म्हणतो आपण? माझा. ही मुलगी कोणाची आहे? माझी. ही भाची कोणाची आहे? प्रेम असेल तर. तसे नाथबाबा म्हणतात, ज्ञानोबा माझा, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. माझा शब्द फार महत्वाचा आहे. ज्ञानोबारायांचं ज्ञानेश्वर महाराजांवर इतकं प्रेम बाबांनो. बाबांनी आपला अभंग गायलेला आहे. कैवल्याचा पुतला प्रगटला भूतला, चैतन्याचा जीवाला ज्ञानोबा माझा. साधकाचा मायबाप दरुशेने हरिताप, सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. ज्ञानी यांची शिरोमणी वंदे जो का पूजस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. विचार करा किती प्रेम आहे. म्हणून मला म्हणतात, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. फार भरलेला आहे अर्थ ज्ञानोबाच्या ज्ञानेश्वरामध्ये. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ऐश्वर्य संपन्न संत, षडगुण संपन्न, 6 गुणाने भरलेला हा ज्ञानोबा. म्हणून महाविष्णूचा अवतार. देव कोणाला म्हणायचा? आजचा आपला 6वा अध्याय आपण पाहिलं का नाही? 6 गुणाचा विचार सांगितला आपण. ऐका, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. महाराज म्हणतात हे 6 गुण ज्ञानोबाराच्या अंगामध्ये. म्हणून महाराज म्हणतात ज्ञानेश्वर. ज्ञानाचा ईश्वर म्हणजे ज्ञानेश्वर आणि महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणून महाराज म्हणतात, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार. हा नमस्कार करतो ना आपण. जो भेटेल त्याला राम म्हणतोय की नाही. आता बाबा म्हणतात म्हणून आपण बोलतोय. घरी तुम्ही राम म्हणत नसा. घरी म्हणता का हो राम? वर हात करा, वर हात करा. कोण कोण राम म्हणतोय? वर हात करा. सगळीच म्हणतात हो. बाबांचा मंत्र हा राम. तुमचा काम केल्याशिवाय राहणार नाही.
आम्ही रामाशिवाय दुसरं काहीच म्हणत नाही आहे. आम्हाला जर तुम्ही फोन केला तर आम्ही रामच म्हणणार. माझ्या घरात फोन करून पहा, कोणीही घरातल्या माणसाने फोन उचलल्यानंतर ते राम म्हटल्याशिवाय राहत नाही बाबा. प्रेम फार महत्वाचं आहे. वारंवार नमस्काराला फार महत्व दिलेलं आहे. नमस्कार केल्यानंतर चमत्कार झाल्याशिवाय राहत नाहीये. दोन्ही हाताने हात जोडा. असणे सलाम करायचं नाहीये. लीनता असावी, नम्रता असावी, प्रेम असावं. म्हणून तर नाथबाबांनी वारंवार म्हणजे एक क्षण सुद्धा त्याला विसरायचं नाही. ज्या संतांवर आपला विश्वास आहे, ज्या संतांवर आपला भाव आहे, ज्या संतांवर आपली श्रद्धा आहे, त्याला या हृदयामध्ये साठवून ठेवलं. मनातल्या मनात जरी नमस्कार केला तरी ते संत तुम्हाला प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. भावना फार महत्वाची आहे. भाव फार महत्वाचा आहे. देवा कारणे भाव तस्मा द्यावे न लगे फार सेवित झाले एक चित्त बहुत एवढ्यासाठी नका करू आता हात द्या. हरे रामकृष्ण म्हणून महाराज म्हणतात, म्हणून ज्ञान म्हणतात कृपाळू उदार माझा नमस्कार, कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार नमस्कार करतोय. संतांच्या दारात गेल्यानंतर नुसतं डोका टेकायचं नाहीये, साष्टांग दंडवत घातलं पाहिजे. बाबांच्या भेटीला गेल्यानंतर आम्ही देवाच्या समोर, बाबांच्या समोर साष्टांग दंडवत घालतोय. आणि दंडवत घालताना कसं घातलं पाहिजे? ज्ञानोबा म्हणतो, लिंग का प्रतिमा दिटी देखत केवी अंगुष्टी लोटी जे काठी पडली जशी, जशी काठी पडतोय ना अशा पद्धतीने संतांच्या चरणावर आपण नतमस्तक झालो पाहिजे बाबा. म्हणून महाराज म्हणतात कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. तुम्हाला वारंवार नमस्कार करतोय मी, तुम्हाला समर्पण झालेलं आहे. बस याच्या पलीकडे दुसरं काही नाही आहे. का समर्पण झालो याचं कारण म्हणजे अभंगाचं दुसरं चरण. महाराज म्हणतात न पाये याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई. काय सांगतात? न पाये याती कुळाचा विचार. ज्ञानेश्वर महाराजांनी समोर येणाऱ्या साधकाचा कधीही विचार केला नाहीये. हा आगरी आहे, कुणबी आहे, कोली आहे, हरिजन आहे, गिरिजन आहे, काय आहे हे काही विचार केला? कोण होते ज्ञानोबा जातीने? ब्राह्मण कुळामध्ये ज्ञानोबा यांचा जन्म. ब्राह्मण कुळामध्ये जन्म असताना
सुधा ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या जगाच्या कल्याणाचा विचार केला. ज्ञानेश्वर महाराजांना विसोबा केचवासारखं राहता येत नव्हतं का हो? या मंडळीसारखं राहता येत नव्हतं का? पण ज्ञानेश्वर महाराजांनी तुमच्या आमच्या लहान थोरांचा विचार केलेले. या रे लहान थोर, या ती भळती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणास. प्रत्येकाला अधिकार संतांनी दिला साधनेचा. साधना करा, चिंतन करा, नामस्मरण करा, भक्ती करा. या सर्वांनी या, गरीब असो, श्रीमंत असो, लहान असो, मोठा असो, सर्वांना अधिकार दिला भक्तीचा. बाबांनो विचार करा. सकाळी सकळांशी येते अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. हरीच्या नामाने तुमचं या कलियुगामध्ये उद्धार आहे असं संतांचं म्हणणं आहे. संत म्हणतात या, प्रत्येक जण या, सगळ्यांना अधिकार आहे. म्हणून त्या कानोपात्रेला जवळ घेतलं. कोण होती कानोपात्रा? वेशीची मुलगी होती. भजन कानावर पडलं, विठ्ठल भजन कानावर पडल्यानंतर ती कानोपात्रा धावत आलेली आहे. आईने म्हणते, आई हे कोण आहेत? ते पंढरपुराला देवाच्या भेटी करता भजन करत करत चाललेले. मी त्यांच्या बरोबर जातोय. आई म्हणते ते आपलं काम नाही आहे, ते टोपीवाल्यांचं काम आहे. मैतावर भजन करायचं नाही का? हेच चाललंय ना आपल्याकडे. आता मी पाहतो इथे तरुण पोरं सुद्धा भजन करतात. विचार करा किती आनंद आहे. दुपारी त्यांना आम्ही सांगतो गप्प बसा, हरिपाठाचा वेळ झाली तरी ऐकत. याला म्हणतात भजन. विठ्ठल विठ्ठल. म्हणून कानोपात्रा म्हणताय मी त्यांच्या बरोबर जातो. आई म्हणते ते आपलं काम नाही आहे. कानोपात्रा ऐकत नाही आहे. म्हणून धावत आली आणि ज्ञानोबा यांच्या चरणावर नतमस्तक झाली आणि सांगितलं, तुम्ही कुठे चाललात? आम्ही पंढरपुराला चाललो. मी तुमच्या बरोबर आलो तर चालेल ना? ज्ञानोबा म्हणतात काय हरकत नाही, प्रत्येकाला अधिकार आहे. याता याती धर्मनाई विष्णुदास निर्णयाचा वेदशास्त्र. शास्त्र पुराण सांगतात भक्तीमध्ये कोणालाही भेद नाही. भक्ती करण्याचा अधिकार सर्वांना आहे. आणि त्याच क्षणाला कानोपात्रा ज्ञानोबाच्या संगतीमध्ये भगवंताचं भजन करत करत पंढरपुरामध्ये गेली. पंढरपुरामध्ये गेली. नामदेवाचं कीर्तन चालू आहे. सर्व मंडळी कीर्तनाला उभी राहिली. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा स्वतः कीर्तनाला उभे राहिलेले आहेत. टाळ घेऊन राहिलेले आहेत. त्या कीर्तनामध्ये माझा चोखा आहे. त्या कीर्तनामध्ये जणी आहे. ही चारी भावंड आहेत. गोरोबा काका आहे. सर्व मंडळी त्या कीर्तनामध्ये कीर्तन श्रवण करत आहे. आणि कीर्तन श्रवण करत असताना कीर्तन रंगामध्ये आलेलं आहे. आणि रंगामध्ये आल्यानंतर जणी ज्ञानोबाला म्हणतात, ज्ञानोबा काय पाहता? एखादा अभंग म्हणा, एखादी चाल म्हणा, एखादा प्रमाण म्हणा. नामदेव कीर्तन करे पुढे देव.
बोला अभंग. ज्ञानेश्वर महाराजांची चाल चालू झाल्यानंतर, अभंग चालू झाल्यानंतर तो कीर्तन इतका रंगात आला का देव स्वतः नाचायला लागले. आणि नाचता नाचता देव भान झाले. असे कीर्तन असावी. काहीतरी नाही. कथा त्रिवेणी संगम, देव भक्तानी नाम, तेथेची उत्तम चरण रज वंदिती. नाचायला लागले. स्वतः देव नाचता नाचता देवाचा पितांबर नाचता नाचता देवाचा गळा पितांबर. नाचता नाचता देवाचा गळा पितांबर. ऐकलं का? सावध होई देवाचे बोले हे कबीर. सावध होई देवाचे बोले कबीर. सावध होई देवाचे बोले कबीर. सावध होई देवाचे बोले. इतके देहभान देव झाल्यानंतर कबीर देवाला सावध करतात. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा ऐसा बोले कबीर. कबीर महाराज म्हणतात, देवा अरे कमरेचा शेळा सुटला तुमचा. देव म्हणतोय कबीर गप्प बस, मी कीर्तनामध्ये देहभान झालेलो आहे. विचार करा, कीर्तनामध्ये नाचताना देव सुद्धा पागल झाले तर आपण की झाडकी पत्ती. विठ्ठल विठ्ठल. कीर्तन चांग होय अंग हरिरूप ब्रह्मभूत काया होत असे कीर्तन. विचार करा. आणि मग त्याच कीर्तनामध्ये कोण होती? कानोपात्रा होती. कीर्तन श्रवण केलं, कीर्तन झालं, तेवढ्यात राजा आला. कानोपात्रेला, ज्या गावामध्ये कानोपात्रा राहत होती त्याच गावातला राजा कानोपात्रेला घेण्याकरता आला. आणि घेण्याकरता आल्यानंतर कानोपात्रेने पाहिलं त्या राजाला आणि राजाला सांगितलं, मी तुमच्या बरोबर यायला तयार आहे, पण आता कीर्तन झालंय, सर्वांचं दर्शन घेतोय, देवाचं दर्शन घेतोय आणि तुमच्या बरोबर येतोय. राजाने परवानगी दिली. कानोपात्रा दर्शन घेण्याकरता गेली आणि देवाला सांगितलं, अरे देवा, तुझ्या कीर्तनामध्ये मी होतो, तुझं कीर्तन मी श्रवण केलेलं आहे, मी ज्ञानोबरायांच्या संगतीमध्ये आलेलं आहे. आता मी तुझी झालेली आहे त्यांच्या संगतीमुळे. तुझी मला भेट झालेली आहे. सतसंगती वेगळे जाण, तात्काळ पावया माझे स्थान, अनिक नाही साधन सत्य जाण उद्धवा. देवा, साधूच्या संगतीमध्ये देव भेटतोय. ज्ञानोबाच्या संगतीमध्ये मी आलेलो आहे. नामदेवाचं कीर्तन मी श्रवण केलेलं आहे. आता मला त्या राजाच्या बरोबर जायचं नाही, मी तुझ्या बरोबरच राहील. तुझ्या नावाचं मी मंगळसूत्र परिधान केलेले आहे. बघ, आता हे सगळं तुझ्या हातात. त्याच क्षणाला बाबांनो भगवंतानी त्या कानोपात्रेवर कृपा केली आणि त्याच कानोपात्रेला कुठे ठेवलं? पायाजवळ ठेवलं. कानोपात्रा झाली बागाती. धन्य कानोपात्रा अजी झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची. म्हणून कानोपात्रा भाग्यवान का झाली? ज्ञानोबाच्या संगतीमध्ये आली म्हणून ती देवाच्या पायाजवळ विलीन झाली. कानोपात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनी अवेदू हरीच्या पायी. हरीच्या पायाजवळ विलीन झाली म्हणून पंढरपूरला जाताना पहिला दर्शन कोणाचं आहे? कानोपात्रेचं दर्शन आहे. देवाने पायाजवळ का ठेवली? तर ज्ञानेश्वर महाराजांच्या संगतीमध्ये आली. ज्ञानेश्वर महाराजांनी कुठल्याही प्रकारचा भेद केला नाही. न पाये याती
कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई अशी आहे ती ज्ञानाबाई आहे. जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत बाई. म्हणून तर महाराज म्हणतात सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. ज्ञानेश्वर महाराज बाई होती पण नंतर तिला आई सुद्धा केली. शेवटला सांगणार आहे मी तुम्हाला. म्हणून महाराज म्हणतात न पाय याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई ती कशी आहे करुणावंत. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन म्हणून ते कृपावंत आहेत करुणावंत आहेत. त्याची शरणागती करणं फार महत्वाचे. अभंगाचं 3रं चरण. बलती अभावे शरण जाता वा वा. बलती अभावे शरण जाता बलती अभावे शरण जाता बलती अभावे शरण जाता पाडितसे तूती जन्मदायी न पाहे याती गोळाचा विचार न पाहे याती गोळाचा विचार जाये आई गोळाचा विचार न पाहे याती गोळाचा विचार. महाराज म्हणतात अशा संतांना शरण जावं. जाताना कसं केलं पाहिजे शरण भाव दृष्टीने. संतांना शरण जाताना भाव दृष्टीने शरण गेलो पाहिजे. नाही का? विचार करा. शबरी माता मातंग ऋषीच्या चरणावर नतमस्तक झाली भाव दृष्टीने. घरातून बापाला सोडून ती निघाली पण मातंग ऋषीच्या चरणावर नतमस्तक झाली भाव दृष्टीने. कारण भाव हा फार महत्वाचा आहे. भावालाच महत्व दिलेलं आहे. म्हणून म्हणतात भलतिया भावे. भाव फार महत्वाचा आहे. आळंदीला जातो ना भाव घेऊन जा. देहूला जातो ना भाव घेऊन जा. पैठणला जातो ना भाव घेऊन जा. कुठला भाव? हा नाही तर खातोय भाव. 50 माणसाला वडापाव आणला का भाव खातोय. अरे गाडीतल्या लोकांना 50 वडापाव आणले. याला भाव म्हणत नाही बाबांनो. देवा कारणे भाव तस्मा. बस. भाव बळे अकळे यरविना कळे करतली आवले किंवा भाववीन देव न कळे संध्य गुरुवीन अनुभव कैसा रे. भावविन माझा विठ्ठल नाथ लागतो. भाव धरून यावा ज्ञानेश्वरी कृपा करी हरे तयारी. भाव भाव श्रद्धा विश्वास तो अगोदर तयार करावा लागतोय. कसं तयार होतोय? साधनेने. नामसाधना केल्यानंतर तो भाव आपल्या जीवनामध्ये तयार होतो. नागबाबांनी अगोदर साधना केली. साधना केल्यानंतर देव स्वप्नात आले. साधना केल्यानंतर देव स्वप्नात आले. जा त्या देवगडावर जनार्दन स्वामी आहेत त्यांना भेटण्याकरता जा. भाव दृष्टीने बाबांनो भाव हे फार महत्वाचं आहे. म्हणून महाराज म्हणतात भलतिया भावे शरण जाता भेटी. भाव दृष्टीने शरण जा. नक्कीच तुमच्या जन्मवर्णाच्या येरधार ते सफळ केल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हणतात त्याची सरली येरधार झाला सफळ व्यापार. महाराज म्हणतात जन्म आणि मरण चुकवायचं असेल तर भावदृष्टीने शरण जा. आणि शरण जाताना कोणाला शरण गेलो पाहिजे? संतांना शरण गेलो पाहिजे. आणि संतांना शरण का जावं? कारण ते आपल्या आईच्या समान आहेत.
कारण ते अनाथ असू दे कोणीही असू दे त्यांच्यावर ते मात केल्याशिवाय राहत नाही. अभंगाचं शेवट. ज्ञानाबाई माझे अनाथाची ज्ञानाबाई माझे अनाथाची ज्ञानाबाई एका जनार्दनी पाय वंदित एका जनार्दनी पाय वंदित न पाय याते कुळाचा विचार न पाय याते कुळाचा विचार एका जनार्दनी पाय वंदित एका जनार्दनी पाय वंदित न पाय याते कुळाचा विचार न पाय याते कुळाचा विचार. शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, ज्ञानाबाई माझे अनाथाची माय एका जनाधनी पाय वंदितसे. या चरणाचं 1 मिनिटामध्ये आपण विचार करू. आता सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं भजन करायचंय. कोणी टाळी वाजवत नव्हती, कोणीच वाजवत नव्हते टाळी. कीर्तनाला बसल्यानंतर टाळी ही वाजलीच पाहिजे आणि विठ्ठल हे मुखातून आलंच पाहिजे. हा नाम हे आलंच पाहिजे. नामाशिवाय मुख बंद ठेवायचे नाही. हा पण पुण्य असेल तर येतोय, नाहीतर येत बाबा जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामुग्री तरीच जिव्हाग्री. एका जनाधनी
ज्ञानाबाई माझे अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. शेवटच्या चरणात नागबाबा सांगतात की ज्ञानेश्वर महाराज म्हणजे एक अनाथांची माय आहे. ज्ञानेश्वर महाराज आई का झाली याला एकच कारण. ज्ञानेश्वर महाराज बाई होती पण तिला आई करण्याचं काम केलं नाही का. मी सांगितलं की सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. ज्ञानाबाई कुठे होती? अलंकापुरामध्ये होती. पण ही जगाची आई झाली. जगाच्या कल्याणाकरता ती आई म्हणून प्रगट झाली. जगाच्या कल्याणाकरता तिने 4 मुलं जन्माला घातली. वेद, योगी, साधक आणि अनाथ. वेदशास्त्र संपन्न करता अमृता अनुभव दिला. योग्यांकरता चांगदेव 65 दिली. साधकांकरता ज्ञानेश्वरी दिली आणि अनाथ बालकांसाठी हरिपाठ दिला. विचार करा, आपण आता हरिपाठ करतोय ना. अहो, आमच्याकडे सुद्धा एवढी लोक नसतात हरिपाठ. मी माझ्या भागात सांगतो, येऊन पहा हरिपाठ भाईंदर तालुक्यामध्ये 100 बायका आमच्या हरिपाठाला उभ्या असतात. हरिपाठ म्हणजे वारकरी संप्रदायाची त्रिकाळ संध्या आहे बाबांनो. सकाळी पण करा, संध्याकाळी पण करा आणि दुपारी पण करा. हे हरीचं चिंतन, हे हरीचं नामस्मरण आहे आणि बाबांचं आवडीचं साधन आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ हे 2 बाबांचं नेम आहे आपल्या आश्रमामध्ये. नित्यनेमाने वेळेवर हरिपाठ, ज्ञानेश्वरी वेळेवर चालू आहे. म्हणून जीवनामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जे हरिपाठ तयार केला हे अनाथ बालकांसाठी तयार केला. म्हणून तर ते बालकांनी ज्ञानेश्वर महाराजांना हाक मारली, ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. वेद जो मुलगा होता त्यांनी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांना आई म्हणून हाक मारली. वेदशास्त्र देती ग्वाही, ज्ञानाबाई माझी आई म्हणती ज्ञानाबाई आई. साधकांनी सुद्धा, साधकांचा माय बाप दरुशेने हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. साधकांनी सुद्धा आई म्हणून हाक मारली आणि अनाथ बालकांनी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांना आई हाक मारली. म्हणून प्रत्येक मुलांनी ज्ञानेश्वर महाराजांना आई हाक मारल्याबरोबर खाऊ दिलं. पहा ना, एखादी बाई किंवा आई आपल्या घरामध्ये आल्यानंतर जर त्या मुलाने तिला आई हाक मारली तर नक्कीच पैसे काढून दिल्याशिवाय राहत नाही. असं ज्ञानेश्वर महाराजांनी या 4 मुलांसाठी 4 खाऊ दिले. म्हणून तर त्यांना अनाथ बालकांसाठी ज्ञानेश्वर महाराज आई झालेले. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे, न पाय याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार, न पाय याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई. झालेली सेवा प्रभूच्या चरणी, बालयोगी सदानंद बाबांच्या चरणी अर्पण करून सेवेला इथेच पूर्णविराम देतोय. जाता जाता एवढंच सांगेन, या नामसप्ताहाचा नंदादीप पुढे वाढत राहो ही नित्यानंद बाबांच्या चरणी प्रार्थना करतोय. याच्या पुढे हा नामसप्ताह आपल्याला मोठा करायचा आहे. म्हणून बाबांनो, प्रत्येक घरातनं आपण आलो पाहिजे, प्रत्येक घरातनं आपण साथ दिली पाहिजे. कारण नामसप्ताह म्हणजे भगवंताचं कार्य आणि त्या भगवंताच्या कार्याला आपण कुठल्याही प्रकारचा भेद या कार्यामध्ये येता कामा नाही. ही परंपरा आता आपली वर्षानुवर्ष चालू राहिली पाहिजे. याच्याकरता आपल्या घरामध्ये फक्त एकच मंत्र ठेवा, तो म्हणजे राम. बाबांचा मंत्र आपल्या घरात आपण बोलत राहिलो पाहिजे. बाबांनी, मी तर
राईला सुद्धा हाक दिली की बाबांची प्रतिमा ही आपल्या प्रत्येक घरात लागली पाहिजे. बाबांची प्रतिमा, बाबांचं फोटो हे प्रत्येकाच्या घरात असावं. आपला साधू आपण फार भाग्यवान आहोत. आपल्यासारखे भाग्यवान कोणी नाही बाबांनो. नित्यानंद बाबांच्या पर्यंत साधू जन्माला आले, पण बाबांच्या नंतर आपल्या आगरी समाजामध्ये बालयोगी सदानंद बाबा जन्माला आले. हे आपलं परम भाग्य. याच्याकरता या साधूचा प्रत्येकाच्या घरात फोटो असावा. हे आमची हाक आहे बाबांनो तुम्हाला. विसरू नका या महात्म्याला. या महात्म्याला पायाच्या नखापासून तर केसापर्यंत आम्ही ओळखलेलं आहे. म्हणून बाबांनो या महात्म्याला हृदयात ठेवा. नक्कीच तुमचं हृदय प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. हृदय प्रसन्न होणार बाबांनो. या महात्म्याला बरोबर घेऊन चालायचंय. 37 वर्ष झाली या महात्म्याच्या संगतीमध्ये मी आहे, पण या महात्म्याला आम्ही आयुष्यात कधी विसरणार नाहीये. माझ्या मुलांना मी सांगून ठेवलेलं आहे, एक वेळ मला विसरा, एक वेळ आईला विसरा, एक वेळ देवाला विसरा, पण या बालयोगी सदानंद बाबांना विसरू नका. ही माझ्या मुलांना हाक आहे. इतकी ताकद आहे या महात्म्याच्या अंगामध्ये. म्हणून आपला महात्मा आपल्या भूमीमध्ये जन्माला आलेला आहे. ही भूमी पवित्र करण्याकरता आलेले आहे. म्हणून त्या महात्म्याच्या पाठीमागं आपल्याला त्यांचा आशीर्वाद आहे, पण त्यांना सहकार्य, त्यांच्या पाठीमागे आपण उभे राहणं फार महत्वाचं आहे. म्हणून सर्वांना हात जोडून सांगतोय, ही बाबांच्या कार्यामध्ये आता आपल्याला 49वा आणि 50वा वर्ष साजरा करायचा आहे. आता इथे 125 लोक बसल्यात, त्याच्यातनं 50 लोक तरी गणेशपुरीला पाहिजे. सर्वांनी हात करा. कोण येणार आहे गणेशपुरीला? अरे सुटतच नाही माया तुम्हाला. अजून पोरांना घेऊन बसल्या का तुम्ही? आता नातवंड आहेत ना. हे सब झूठ आहे, सब झूठ आहे. काही बरोबर येणार नाही बाबांनो. गाडी बंगला पवार साहेब काय घेऊन गेले हो? अजित पवार काय घेऊन गेले बरोबर? विचार करा. आज महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणजे अजित पवार, पण काय बरोबर घेऊन गेले? विचार करा बाबांनो. काही बरोबर घेऊन गेले नाही. बरोबर फक्त पाप पुण्याची शिदोरी. म्हणून सुभाषितकार म्हणतात, धनानी भूमी पशस्य गोष्टी भार्या गुरुद्वारी जनस्मशाने देहची ताया परलोके मार्गे कर्मानी गोगंछती जीव एकम. कर, पाप आणि पुण्य हेच आपल्या बरोबर येणारे. काही गाडी बंगला वगैरे मुलं बालक कोण नाही. म्हातारपणाची अवस्था सर्वांना माहिती आहे. पोरगा आमच्या लात मारतोय, पण आम्ही लोकांना सांगत नाही. इतकी अवस्था गंभीर आहे म्हातारपणाची. म्हणून सांगतोय, आत्ताच भजन करत राहा. तरुणाई फार महत्वाची आहे. आम्ही म्हणतोय 16वं वर्ष धोक्याचं, मोक्याचं आहे बाबांनो. विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी तोरणास्त्र केला. आद्य शंकराचार्यांनी गीतेवर भाष्य केलं. ज्ञानोबरायांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, आणि आपण पारायणाला येत नाही. कमाल आहे तुमची. सर्वांनी आम्ही जबाबदारी सोपवणार आहात. आमचे वकील साहेब समोर बसलेले आहेत, आमचे किशोरराव समोर बसलेले आहेत, आमचे सर्व निरंजन समोर बसलेले आहे, सर्व बाबांची वक्त मंडळी आहे. त्यांना आम्ही अधिकाराने सांगणार आहोत, आपल्या गावातली 50-100 लोक आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे. म्हणून हे सोहळे फार महत्वाचे आहेत. या सोहळ्यांना आपण नक्कीच उपस्थित राहाल अशी आशा बाळगतोय. सेवेला पूर्णविराम. भगवंताजवळ एवढीच मागणी आहे, अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझ्या विष्णुदासा भाविकाशी तुका म्हणे संत सेवा. माझ्या पूर्वजांचा ठेवा. जय विठ्ठल. जय जय विठ्ठल, जय विठ्ठल.